नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी पराग सर तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ सिरीज मध्ये। आतापर्यंत आपण जवळपास मेकॅनिक्सचे सर्वच टॉपिक कव्हर केलेले आहेत। हे टॉपिक आणि आजचा टॉपिक हे सर्व मिळून एक मेकॅनिक्सचा बेस बनवतो, जो खूप इम्पॉर्टंट आहे अशा एक्झामसाठी, जसं एमपीएससी असू द्या, जेई, एसएससी जेई, पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ते बृहन्मुंबई असू द्या, कल्याण डोंबिवली, पुणे किंवा नागपूर, नाशिक, सगळ्या प्रकारच्या एक्झामसाठी हा एक महत्त्वाचा बेस आहे। यातले क्वेश्चन डायरेक्टली विचारले जातात आणि हा कन्सेप्ट झाला की तुम्ही याचा यूज सॉम किंवा स्ट्रक्चर एनालिसिस मध्ये पण करू शकता। ठीक आहे, आणि सोबत सोबत फ्लुइड असू द्या किंवा सॉइल मेकॅनिक्स, तिथे पण याचा खूप यूज होतो। आणि तुम्हाला माहिती आहे हे लेक्चर सगळ्यांसाठी अवेलेबल आहे। डिटेलमध्ये बराच पूर्ण कोर्स बघायचा असेल तुम्ही जाऊन चेक करू शकता। आपला ॲपचं नाव आहे PCC प्लस कोचिंग क्लासेस, जे तुम्हाला ॲप स्टोअरवर भेटणार किंवा तुम्ही दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंक मधून पण त्याला डाउनलोड करू शकता। जर तुम्हाला आम्हाला कनेक्ट करायचं आहे, रेग्युलर अपडेट घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या आणखी एक लिंक आहे टेलिग्रामची, तिथे जॉईन करा किंवा तुमच्याकडे दिलेले नंबर आहेत, या दोन नंबरवर तुम्ही कॉल किंवा मेसेज करून आम्हाला जॉईन करू शकता। ठीक आहे, आजचा आपला टॉपिक असणार आहे मोमेंटम, इम्पल्स अँड इम्पॅक्ट। सिंपलचा टॉपिक आहे, शॉर्टकट राहणार आहे, छोटासा राहणार आहे, एकदम शेवटचा टॉपिक आहे, लास्ट छोटासा 10 ते 15 मिनिटाचा टॉपिक आहे। लक्षपूर्वक आहे का, काय कन्सेप्ट आहे आणि काय करायचं याच्यामध्ये। ठीक आहे, सो पहिली गोष्ट मोमेंटम म्हणजे काय। मोमेंटम म्हणजे की तुम्ही किती फोर्स घेऊन सोबत चालले। आता ऍक्च्युली फोर्स इथे शब्द तर आला, पण फोर्स इथे आपण कॅल्क्युलेट करत नाही। आपण काय कॅल्क्युलेट करतो, एक मोमेंटम कॅल्क्युलेट करतो। मोमेंटम पण दोन प्रकार आहे। बेसिकली तुम्ही कुठल्या मोशन मध्ये ते डिसाइड करते। जर तुम्ही लिनियर मोशन मध्ये असणार तर तुमचं मोमेंटम पण काय असणार आहे, लिनियर मोमेंटम, आणि ते काय असणार आहे, मास इंटू वेलोसिटी। सो मोमेंटम इज डिनोटेड बाय P विच इज m इंटू V, मास इंटू वेलोसिटी। म्हणजे प्रत्येक मुव्हिंग ऑब्जेक्टला काय असते, एक लिनियर मोमेंटम असते। सो समजा ऑब्जेक्ट आहे, याचा मास m1 आहे, याची वेलोसिटी आहे v1 इनिशियल सपोज, याचं काहीतरी मोमेंटम आहे, हा मोमेंटम इकडे चालला, डायरेक्शन आहे ऑब्विसली। इकडे दुसरा ऑब्जेक्ट आहे, मास m2 आहे, याची पण इनिशियल वेलोसिटी I आहे, तो इकडे चालला। थोड्या वेळाने दोन्ही ऑब्जेक्ट काय होणार, कोलाइड करणार। आता कोलाइड केले तर हा छोटा ऑब्जेक्ट हा मोठा, समजा दोन्ही एकमेकाला सोबत घेऊन चालला। आता या केस मध्ये सोबत चालले म्हणून या पूर्ण सिस्टमची फायनल वेलोसिटी किती असणार आहे, फायनल वेलोसिटी असणार आहे तुमची समजा VF, फायनल वेलोसिटी। पण किती ऑब्जेक्टची आहे, दोन्ही ऑब्जेक्टची, म्हणून दोघाचा मास किती झाला, m1 प्लस m2 झाला। दोघांचं ऍडिशन करून नवीन सिस्टम बनली आहे। तर लिनियर मोमेंटम मध्ये आपला जे ऑब्जेक्ट आहे, जो त्याची मास आहे, ते कुठल्या डायरेक्शनने चाललाय, लिनियर डायरेक्शनना। कशाना, लिनियर डायरेक्शनना, इट इज इन लिनियर डायरेक्शन। आता जर गोष्ट लिनियर मोशन आहे म्हणून लिनियर डायरेक्शन आहे, जर रोटेशनल मोशन असेल तर ऑब्विसली अँग्युलर मोमेंटम राहणार। सो फॉर रोटेशनल मोशन जे मोमेंटम असेल त्याला आपण काय म्हणतो, अँग्युलर मोमेंटम। आणि तुम्ही जर रोटेशनल मोशनचा आपला व्हिडिओ बघितला असेल, त्यात मी तुम्हाला सांगितलंय की मोमेंटम साठी जास्त काही करायची गरज नाही, आपल्याला फक्त मासला रिप्लेस करायचा कशाने, मोमेंट ऑफ इनर्शियाने, वेलोसिटीला रिप्लेस करायचा आहे ओमेगाने। याला आपण एक तर J ने लिहू शकतो किंवा आणखी याचं दुसरं नाव तुम्ही यूज करू शकता। ठीक आहे, तर हे आहे मोमेंटम, कुठला, मास इंटू वेलोसिटी म्हणजे मोमेंटम होते। आता बघा, जर समजा मी केलंय चेंज इन मोमेंटम घेतला, डेल्टा P म्हणजे चेंज इन मोमेंटम, मास इंटू वेलोसिटी। मास तर बदलत नाही, मास काय होते आपला, कन्झर्व होते जनरल केस मध्ये। सो चेंज कशामध्ये आला, V मध्ये। आता जो चेंज आहे आपला तो कशाच्या भरोशावर आहे, समजा डेल्टा P जर आपण डेल्टा T घेतलं की चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू T, हा पण काय झाला मग, चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू T। आता चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू T म्हणजेच काय असते, ऍक्सेलरेशन, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम जो आहे त्याला आपण काय म्हणतो, मास इंटू ऍक्सेलरेशन, म्हणजे इट इज बेसिकली फोर्स। इट इज बेसिकली काय झाला, फोर्स। आता हा फोर्स जर छोट्याशा टाइम साठी काम करत असेल त्याला आपण इम्पल्स म्हणतो, छोट्याशा इंटरवल मध्ये ऍक्ट केला असेल तर आपण त्याला काय म्हणतो, इम्पॅक्ट म्हणतो। ठीक आहे, सिंपल से कन्सेप्ट झालं, एवढंच आहे मोमेंटम मध्ये, एक लिनियर एक अँग्युलर। अँग्युलर कुठे असते, रोटेशनल मोशन मध्ये असते। अँग्युलर मोमेंटम मासच्या ठिकाणी I लिहायचं, वेलोसिटी ठिकाणी अँग्युलर वेलोसिटी लिहायचं, संपलं। ठीक आहे, आता इथे तुम्ही समजा काही फोर्स लावायची गोष्ट केली
तर एक सगळ्यात इम्पॉर्टंट लॉ कुठला आहे, तो आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. म्हणजे मोमेंटम काय होते, कन्झर्व होते. कन्झर्व होण्याचा अर्थ काय, जो सुरुवातीला होता तो शेवटी फायनल राहते. मग जर समजा की जर एक सिस्टम आहे, त्या सिस्टम मध्ये नेट एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन अ सिस्टम इज झिरो. स्टेटमेंट पाहून घ्या. नेट एक्सटर्नल फोर्स म्हणजे बाहेरून कोणता सिस्टमवर फोर्स नाही आहे. फोर्स कुठे आहे, फक्त आतमधला जो त्याचा स्वतःचा फोर्स असेल तो जर झिरो असेल तर टोटल लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे. मॅथमॅटिकली जो काही चेंज आहे तुमचा कशामध्ये, मोमेंटम मध्ये, आताच तुम्हाला सांगितलं इज इक्वल्स टू मास बाहेर निघाला, डीव्ही बाय डीटी भेटलं. डीव्ही बाय डीटी म्हणजेच काय असते, ऍक्सलरेशन विच इज इक्वल्स टू मास इज इक्वल्स टू काय असते, तो असणार तुमचा एक्सटर्नल फोर्स. ठीक आहे. तो काय असणार आहे तुमचा एक्सटर्नल फोर्स. ठीक आहे. मग एक्सटर्नल फोर्स आहेच नाही म्हणजे टोटल व्हॅल्यू किती झाली, झिरो झाली. जर झिरो झाली म्हणजे सगळ्याची ऍडिशन m1v1 प्लस m2v2 इक्वल्स टू इनिशियल आणि फायनलची व्हॅल्यू काय असली पाहिजे, सेम. याचा अर्थ की समजा एक ऑब्जेक्ट आहे इथे m1 वाला, दुसरा ऑब्जेक्ट आहे m2 वाला. याची इनिशियल वेलोसिटी आहे u1, याची इनिशियल वेलोसिटी आहे v1. ठीक आहे. थोड्या वेळाने दोघांनी एकमेकाला टक्कर मारली. टक्कर मारल्यावर दोघं आपापल्या गावाला वापस निघाले. वापस निघाल तर मास तर बदललं नाही, हा m1 झाला, हा m2 झाला. पण काय बदलले, यांच्या वेलोसिटी बदलल्या. हा u1 चा काय झाला, आता u2 झाला. किंवा एक काम करूया आपण, v1 पकडू, हा u2 पकडू, आणि याचा काय झाला v2. म्हणजे इनिशियली मोमेंटम काय होतं, याचं होतं m1 u1, तर m1 u1 इनिशियल वाला, m2 u2, याचा m2 u2 होता. इथे टक्कर मारल्यावर काय झालं, याचा m1 v1 आणि m2 v2. ठीक आहे. m2 v2 आणि m1 v1. आता बघा, याला अरेंज करणं खूप महत्वाचं आहे, कारण की वेलोसिटी आहे म्हणजे डायरेक्शन असणार आहे. जर तुम्ही राईट साइड पॉझिटिव्ह पकडली तर लेफ्ट साइड काय होणार, निगेटिव्ह. तर याला मी जर मॉडिफाय करतो म्हटलं काय होणार बघा, m1 u1 राईट साइडचं पॉझिटिव्ह, तर लेफ्ट साइडचं काय असणार आहे, निगेटिव्ह. m2 u2 इक्वल्स टू राईट साइडचं पॉझिटिव्ह पकडलाय आपण, m2 v2 मायनस लेफ्ट साइडचं निगेटिव्ह पकडत आहे. लेफ्ट साइडला कोणता चालला, पहिला ऑब्जेक्ट, सो मायनस m1 v1. फक्त याला इकडे घेऊन या, याला तिकडे घेऊन या. बघा काय झालं, तर m1 u1 प्लस m1 v1 इक्वल्स टू m2 v2 प्लस m2 u2. ठीक आहे. इनिशियल कंडिशन इक्वल्स टू फायनल कंडिशन. प्रत्येक ऑब्जेक्टची पण करू शकता तुम्ही किंवा टोटल सिस्टमची पण करू शकता. हे पहिले सिस्टमची आहे. बघा m1 कॉमन काढा, u1 प्लस v1, इथे m2 कॉमन काढा, u2 प्लस v2. दोन्ही काय असणार आहे, सेम असणार. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड एज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ठीक आहे. ओके. आता ओके, इम्पल्स वर जायच्या आधी आपण एक काय करू, की तुम्हाला आणखी एक छोटा कन्सेप्ट सांगतो, की जर तुम्हाला इनिशियल वेलोसिटी दिली असेल तर तुम्ही फायनल वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट काढू शकता, की m1 मायनस m2 इज इक्वल्स टू इंटू u1 प्लस 2 टाइम्स m u2 डिवायडेड बाय m1 प्लस m2. हे आहे तुमचा फायनल वेलोसिटी काढायसाठी एखाद्या ऑब्जेक्टची. ठीक आहे. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवजा. डिराइव्ह करण्याची काही गरज नाही, फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. याचा यूज होऊ शकते समोर जाऊन क्वेश्चन साठी, माहीत असलं पाहिजे. डेरिव्हेशन कामाचं नाही आहे. ठीक आहे. आता इम्पल्स तुम्हाला सांगितलं, इम्पल्स काय असते, एकदम सडन चेंज. ठीक आहे. सो चेंज इन मोमेंटम सडन प्रोड्यूस बाय फोर्स ऍक्टिंग फॉर अ शॉर्ट ड्युरेशन. एकदम सडन जो चेंज झाला कशामुळे, फोर्समुळे, त्याला आपण काय म्हणतो, इम्पल्स. तो इम्पल्स हा असा आहे, जो आपण मोमेंटम लिहिला होता की डेल्टा पी अपॉन डी टी इक्वल्स टू काय असते, फोर्स असते. हा डी टी इकडे आणला आपण तर आपल्याला भेटला डी पी इक्वल्स टू एफ इंटू डी टी. आता जेव्हा हा फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण लिहितो, जेव्हा आपण फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये लिहितो तर डी टी ची व्हॅल्यू खूप छोटी असते, अप्रॉक्सिमेटली टेन्स टू 0. पण इम्पल्स साठी जेव्हा आपण त्याला मेजरेबल ठेवतो तो डेल्टा टी होते, विच इज नॉट इक्वल्स टू 0. तेव्हा आपल्याला काय भेटते, इम्पल्स. की एक छोट्या ड्युरेशन साठी आपण फोर्स लावला म्हणून काय झालं, मोमेंटम बदललं. उदाहरणार्थ बॉल आला, सचिनला कव्हर ड्राईव्ह मारला, थोड्या वेळासाठी बॅटचं मोमेंटम बॉलला लागलं, इम्पॅक्ट झाला आणि बॉलचं डायरेक्शन बदललं. तेच एक्झाम्पल आहे इम्पॅक्ट मध्येच, की व्हेन बॉडीज कोलाइड मोमेंटम काय होते, कन्झर्व होते. लक्षात ठेवा, कन्झर्वेशनचा अर्थ
एक्सचेंज होत नाही. लय लोक समजते की याची वेलोसिटी तेले आणि त्याची वेलोसिटी तेले, माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझ्यात, तसं चालत नाही. कंजर्व म्हणजे टोटल कॉन्स्टंट राहते, बदलत नाही, एक्सचेंज होत नाही. ठीक आहे. आणि एक हा कन्सेप्ट आहे, वाईल एनर्जी मे और मे नॉट बी कंजर्व डिपेंड ऑन इलॅस्टिसिटी. तुमचा जो इम्पॅक्ट आहे तो किती इलॅस्टिक आहे त्याच्यावर डिपेंड करते की कंजर्व झाला की नाही. म्हणजे याचा अर्थ काय, जर एखादी गोष्ट इलॅस्टिक कोलिजन असेल तर, जर समजा तुमचं कोलिजन इलॅस्टिक असेल तर एनर्जी काय होणार, कंजर्व. जर कोलिजन काय असेल, नॉन इलॅस्टिक कोलिजन असेल तर, जर तुमचं कोलिजन नॉन इलॅस्टिक असेल तर एनर्जी नॉट कंजर्व. ठीक आहे. आपल्या ॲझम्पशन साठी आपण नेहमी इलॅस्टिक कोलिजन घेतो. जर त्याने म्हटलं असेल की इलॅस्टिक कोलिजन नाही, त्याच केसमध्ये आपण काय पकडतो, इट इज इनइलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे. thus the momentum conservation is the foundation of impulse and impact problem. मोमेंटम कन्झर्वेशन करणंच काय इम्पॅक्ट प्रॉब्लेमचा एक इम्पॉर्टंट फाउंडेशन आहे. राईट. सो इक्वेशन काय काय आपल्याला माहिती आहे, लिनियर मोमेंटम साठी P इज इक्वल्स टू मास इंटू वेलोसिटी. कन्झर्वेशन साठी काय, इनिशियल मोमेंटम इक्वल्स टू फायनल मोमेंटम. एका सिंगल बॉडीचा काढा किंवा दोन वेगळ्या बॉडीचा काढा, या केसमध्ये डायरेक्शन सेम पाहिजे. तुम्ही इथे विसरू नका, इथे महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की डायरेक्शन इज इम्पॉर्टंट. कशाची, वेलोसिटीची. डायरेक्शन इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट, इम्पल्स मोमेंटम रिलेशन काय की F इंटू डेल्टा टी म्हणजे काय होते, P. हा डेल्टा टी काय मेजरेबल आहे, कारण की थोड्या वेळासाठी आपण त्याला एक्स्ट्रा फोर्स दिला, फोर्स लावला म्हणजे काय झालं, मोमेंटम मध्ये चेंज आलाय. राईट. ओके. ते बेसिक इक्वेशन होते. आता याचे अप्लिकेशन बघूया. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे रिकॉइल ऑफ गन. आधी गन आणि बुलेटची वेलोसिटी, त्याचा मास, नंतर त्यातून बुलेटची वेलोसिटी आणि मासची वेलोसिटी काय असणार आहे, इक्वल असणार आहे. स्टार्टिंगला 0 होती, एकच शॉट मारला तर जेवढ्या फोर्सनं बुलेट समोर जाईल तेवढ्याच फोर्सनं गन मागे येते. फोर्स म्हटलं मी मोमेंटम, जेवढ्या मोमेंटमनं बुलेट समोर तेवढ्याच मोमेंटमनं गन काय होते, रिकॉइल मारते. या गोष्टीला आपण काय म्हणतो, रिकॉइल म्हणतो. गन काय मारते, हमेशा रिकॉइल मारते. रिकॉइल म्हणजे परत झटका मारते वापस खांद्याला. नेक्स्ट एक्झाम्पल, जेट प्रपोल्शन. रॉकेट मध्ये, रॉकेट उडताना पाहिलं असेल, समजा असं रॉकेट असेल समजा. ठीक आहे. अशा प्रकारचं रॉकेट असते. इथून आपल्याला काय सोडते, तो खाली आग सोडते. ज्या आग मध्ये तो खाली फोर्स लावते त्याच फोर्सने तो काय जाते, वर जाते. त्यालाच म्हणतो आपण थर्ड लॉ ऑफ मोशन. आणि जर फोर्स सेम लागत असेल याचा अर्थ काय, चेंज इन मोमेंटम, कारण की एकदम छोट्या टाइम साठी आहे, थोडासा फोर्स लावला पटकन वर. सो F इज इक्वल्स टू काय, चेंज इन मोमेंटम dp बाय dt. हा फॉर्म्युला. म्हणजे मोमेंटम ऑफ गॅसेस एक्सपाल्ड इक्वल्स टू रॉकेटची मोशन अप साइडला. नेक्स्ट, कोलिजन. आता सांगितलं आपण, इलॅस्टिक असेल तर कंजर्व होते, इनइलॅस्टिक असेल तर कंजर्व होत नाही. काय, मोमेंटम आणि एनर्जी. मोमेंटम तर कंजर्व होते पण एनर्जी कंजर्व होत नाही. बघा लिहिलं स्टेटमेंट, बघा विसरू नका. when bodies collide, momentum is applied while energy may or may not conserve depending upon elasticity. इलॅस्टिसिटी वर डिपेंड करून आपण सांगू शकतो की एनर्जी होईल की नाही माहित नाही, पण मोमेंटम तर नक्की कंजर्व होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, इम्पॅक्ट प्रॉब्लेम्स इन सिव्हिल अँड स्ट्रक्चर इंजिनियर. हे आपल्याला बऱ्याच वेळा पाहतो आपण, इम्पॅक्ट टेस्टिंग करतो. जसं पाईल ड्रायव्हिंग आहे, व्हेकलचा इम्पॅक्ट आहे, बॅरियर्स आहे, बरेच आहे इम्पॅक्ट. डॅमवर इम्पॅक्ट आहे. ठीक आहे. हे सगळ्या टेस्टिंगसाठी आपण मोमेंटमचा पण कन्सेप्ट, इम्पॅक्टचा कन्सेप्ट यूज करतो. हायड्रोलिक टर्बाइन्स आहे, पंप्स आहे, जे समोर जाऊन येणार आहे आपल्यामध्ये फ्लुइडच्या मशीन्स मध्ये, तिथे पण इम्पॅक्टचं काम आहे, मोमेंटमचं काम आहे. ठीक आहे. मग अप्लिकेशन्स आहे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले की व्हर्च्युअल वर्क प्रिन्सिपल मध्ये वर्क काय असलं पाहिजे, 0. ठीक आहे. वर्क एनर्जी थेरम मध्ये काय असते की वर्क इज चेंजेस टू कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल म्हणजे काय असते, इट इज पोटेन्शियल इक्वल्स टू mgh. या दोघांचं एक कन्झर्वेशन मिळून काय बनते, एनर्जी कन्झर्वेशन थेरम. पोटेन्शियल आणि कायनेटिक प्लस वर्क एनर्जी थेरम. लिनियर मोमेंटम, मास इंटू वेलोसिटी.
इम्पल्स काय असते जे इज इक्वल्स टू एफ डेल्टा टी, किंवा इम्पल्स मोमेंटमला आपण लिहितो डेल्टा पी इक्वल्स टू m1v1 मायनस m2v2 किंवा mv2 मायनस mv1. चेंज इन वेलोसिटी, मास तर बदलणार नाही, बदलणार काय वेलोसिटी, वेलोसिटी बदलली म्हणजे कायनेटिक एनर्जी ती पण बदलते, राईट. तर इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. आता याच्या बेसिसवर आपण काय करूया, क्वेश्चन करूया. बघा सिंपलचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन आला होता SSC JEE 2017. अ बुलेट ऑफ मास 20 ग्राम. चला m1 मास आहे 20 ग्राम, लक्षात ठेवा ग्राम मध्ये चालत नाही, केजी मध्ये कन्वर्ट करा. सो 20 डिवाइड बाय 1000, ओके, kg विथ 400 मीटर पर सेकंड वेलोसिटी. ठीक आहे, याची वेलोसिटी समजून घ्या आपण, u1 पकडून घेऊ, किती आहे 400 मीटर पर सेकंड वेलोसिटी आहे. सोबत काय म्हटलंय की एक स्ट्राइक करते कशाला, वुडन ब्लॉकला. आता वुडन ब्लॉक आहे हा, समजा एक ब्लॉक इथे काढतो मी. ठीक आहे, इथे ब्लॉक काढतो, एक वुडन ब्लॉक आहे असा. ठीक आहे, इथे बुलेट आली आपली, हे बुलेट चालली, ह्या वुडन ब्लॉकला काय केली, स्ट्राइक केली. इथे किती वेलोसिटी दिली याची 400 मीटर पर सेकंड. ब्लॉकचं वजन किती आहे 2 kg आहे. हा काय होता रेस्ट मध्ये, त्याची इनिशियल वेलोसिटी किती होती 0. आता काय म्हणते की दे मूव, बघा स्टेटमेंट टुगेदर, सोबत सोबत चालले, तर कॉमन वेलोसिटी काढायची आहे. तर कन्झर्वेशन मोमेंटम लावा, m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल्स टू m1. आता दोघांची वेलोसिटी काय राहील कंबाईन, एक वेळा कंबाईन झाली की दोघं सोबत जाणार, तर दोघांचा मास पण काय राहणार आहे सेम, m1 प्लस m2 इंटू v2 फायनल वेलोसिटी. सो बस व्हॅल्यू पुट करा. m1 किती आहे 20 इंटू 1000. ठीक आहे, वेलोसिटी किती आहे 400 प्लस मास किती असू द्या, याची वेलोसिटी किती होती इनिशियल वेलोसिटी किती आहे इथे 0 आहे. हा झाला टोटल व्हॅल्यू, हे 0 झाली, इक्वल्स टू m1 प्लस m2. m2 किती आहे 2 kg प्लस m1 20 बाय 1000. v2 काढायची आहे, तर 1 2 3 1 2 3 कॅन्सल, तर हा झाला 8 इक्वल्स टू, बघा 1 2 कॅन्सल करतो मी, हा झाला 2 प्लस 0.02 झाला इंटू v2. आता v2 काढायचा आहे फक्त, तर हे डिवाइड मध्ये टाकून द्या, 8 डिवायडेड बाय 2.02. तर डिवाइड करा, तुम्हाला अप्रॉक्सिमेटली वेलोसिटी काय भेटणार, अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 4 मीटर पर सेकंड अप्रॉक्सिमेटली, किंवा तुम्ही त्याला थोडंसं आणखी 3.97 करू शकता करायचं असेल तर. बट हा काय बेसिकली एक कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचा क्वेश्चन आहे. इनिशियल मोमेंटम इक्वल्स टू फायनल मोमेंटम, SSC JEE 2017. नेक्स्ट सिमिलर टाइपचा क्वेश्चन आला होता RRB JEE 2019 मध्ये, की गन ऑफ मास 5 kg. सो m1 5 kg. नेक्स्ट काय म्हटलंय, फायर्स 50 ग्रॅम बुलेट. ओके, बुलेटचा मास आहे m2 50 ग्रॅम. परत सांगतो ग्रॅम मध्ये चालत नाही, याला कन्वर्ट करा, 50 इंटू 1 डिवाइड बाय 1000, 2 कॅन्सल. ठीक आहे, सिम्प्लिफाय करा, 0.05 kg. ठीक आहे, विथ अ वेलोसिटी ऑफ 200 मीटर पर सेकंड. सो v2 किती आहे 200 मीटर पर सेकंड. व्हॉट इज द रिकॉइल वेलोसिटी, बघा रिकॉइल शब्द आला, लक्षात ठेवा, व्हॉट इज रिकॉइल वेलोसिटी ऑफ गन. आताच तुम्हाला सांगितलं m1 v1 किंवा m1 u1 इज इक्वल्स टू मायनस m2 v2. हेच कंडिशन आपल्याला यूज करायची आहे. मास किती आहे 5, वेलोसिटी आपल्याला माहिती नाही, याचा मास किती आहे 0.05, वेलोसिटी किती आहे 200. ओके, सो u1 काढायचा आहे, हा 5 ने तिकडे डिवाइड करा, 0. अच्छा सिम्प्लिफाय करतो थोडंसं, मल्टिप्लाय, 5 दुनी 10 डिवायडेड बाय 5, हे झालं बेसिकली 2. सो गनची रिकॉइल स्पीड किती आली 2 मीटर पर सेकंड. कसं आलं बघा, हा 2 शून्य आहे ना, या 2 मुळे 2 पॉईंट इकडे सरकला, मग 5 दुनी किती झाले 10, 10 भागेला 5 2. सो बेसिकली 2 मीटर पर सेकंड इज द रिकॉइल वेलोसिटी ऑफ गन. शूट केल्यावर झटका बसला एवढ्या ताकदनं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द युनिट ऑफ इम्पल्स. परत इम्पल्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असला पाहिजे. इम्पल्स काय असते डेल्टा पी. बघा चेक करा इथे इम्पल्सचा फॉर्म्युला काय आता, इम्पल्स इक्वल्स टू एफ डेल्टा टी. सो एफ डेल्टा टी म्हणजे पी होते. ठीक आहे, एफ डेल्टा टी. फोर्स म्हणजे काय होते
न्यूटन, टी म्हणजे सेकंड, न्यूटन सेकंड, किंवा डेल्टा पी पण तुम्ही लिहू शकता. पी म्हणजे काय होते, मास इंटू वेलोसिटी. सो मास म्हणजे केजी, वेलोसिटी किती आहे, मीटर पर सेकंड. वन अँड सेम थिंग, दोन पैकी कुठलेही तुम्ही लिहू शकता. हा पण एसआय युनिट आहे, हा पण एसआय युनिट आहे. नेक्स्ट काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये, विच लॉ ऑफ न्यूटन इज बेस्ड ऑन इम्पल्स मोमेंटम. न्यूटनच्या कोणत्या लॉवर इम्पल्स मोमेंटम आहे. इम्पल्स मोमेंटम काय, फोर्स लावला की डायरेक्शन बदलते. इट इज बेसिकली ऑन न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन काय, न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन काय, मास इंटू ऍक्सलरेशन इक्वल्स टू फोर्स. ठीक आहे, आणि ऍक्सलरेशन इक्वल्स टू काय असते, dv बाय dt असते, इक्वल्स टू f, किंवा मास इंटू dv इक्वल्स टू f इंटू dt, किंवा तुम्ही याला काय लिहू शकता, दोन्ही साईडला जर इंटिग्रेट केलं तर m1 v1 मायनस mv2, किंवा v2 मायनस v1 जे असेल ते f इंटू t2 मायनस t1. हे झाला इम्पल्स मोमेंटम तुमचा प्रिन्सिपल. न्यूटनच्या सेकंड लॉवर काम करते, ऍक्शन रिएक्शनवर काम करत नाही. लक्षात ठेवा, रिएक्शन द्यासाठी पण काय पाहिजे, एक ऑब्जेक्ट पाहिजे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, टू बॉडीज ऑफ मासेस 4 kg अँड 5 kg. ओके ठीक आहे, m1 आहे 4 kg, m2 आहे 5 kg. ठीक आहे, मूविंग विथ वेलोसिटीज. याची वेलोसिटी आहे u1 6 मीटर पर सेकंड, याची वेलोसिटी आहे u2 4 मीटर पर सेकंड. कोलाइड हेड ऑन इलॅस्टिकली, म्हणजे काय झालं, मोमेंटम कन्झर्वेशन. बघा, जर लॉंग कट मध्ये सॉल्व्ह करायचं असेल तर एक आहे मोमेंटम कन्झर्वेशन, आणि दुसरा काय सोबत सोबत एनर्जी कन्झर्वेशन. दोन इक्वेशन बनेल. दोन इक्वेशन का बरं, कारण की बघा आपल्याला दोन फायनल वेलोसिटी दिली नसणार आहे, कन्झर्वेशन. तर दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे असेल तुम्ही सॉल्व्ह करू शकता, कारण की याची फायनल वेलोसिटी आपल्याला माहिती नाही, याची पण फायनल वेलोसिटी आपल्याला माहिती नाही. पण आपण डायरेक्ट फाइंड द वेलोसिटी ऑफ 4 kg ब्लॉक म्हटलाय. हा ब्लॉक पहिला आहे, आपला फर्स्ट ब्लॉक आहे. क्वेश्चन विचारलाय MPSC AE 2016 मध्ये. डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करू शकतो, की जो V1 चा फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिला थोडा वेळ पहिले, कुठला फॉर्म्युला आहे तो बघायचं, लिहिलाय हा फॉर्म्युला, m1 मायनस m2 u1 प्लस 2 टाइम्स m2 u2. ठीक आहे, m1 प्लस m2. बस एवढंच काम करायचं आहे, सिंपल सा क्वेश्चन आहे बघा. सो m1 म्हणजे पहिला ऑब्जेक्ट आता हा आहे, सो 4 मायनस 5 kg इंटू u2, u1 किती आहे 6. ठीक आहे, प्लस 2 टाइम्स u किती आहे आता, u2 आहे 4, मास किती आहे त्याचं 5, डिवायडेड बाय m1 प्लस m2 करा, दॅट इज 4 प्लस 5 kg. बस सिंप्लिफाय करा, 4 मधून 5 गेले, 1 राहिला मायनस मध्ये, इंटू 6 प्लस 4 पंच 20 दुनी 40, डिवायडेड बाय 5 आणि 4 9. सो मायनस 6 प्लस 40 डिवाइड बाय 9. सो झाला 34 डिवाइड बाय 9. थोडंसं सिंप्लिफाय करणार, तुम्हाला फायनल वेलोसिटी किती भेटणार, 9 त्रिक 27. ठीक आहे, किती राहिले 5, 9 5 45, सॉरी 7 राहिले बाकी. ठीक आहे, 9 त्रिक 27, 7 बाकी राहिले, 70 9 7 63, अगेन 60, 33 मीटर पर सेकंड. सो फायनल वेलोसिटी काय असणार आहे पहिल्या ऑब्जेक्टची, 3.77 मीटर पर सेकंड. परत सांगतो, लॉंग क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह करायचं असेल तर कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आणि कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ह्या दोन गोष्टी लावायच्या असेल. जर डायरेक्ट सॉल्व्ह करायचं आहे, तुम्हाला सांगितलेला फॉर्म्युला अप्लाय करा, क्वेश्चन तुम्ही डायरेक्टली आन्सर काढू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, 5 kg object has velocity 4 meter per second and force 10 Newton act for 3 seconds. Find final velocity. एकदम सिंपल आहे, फोर्स तुम्हाला माहित आहे 10 न्यूटन, तुम्ही इम्पल्स मोमेंटम यूज करू शकता किंवा सिंपल फॉर्म्युला यूज करू शकता, की आपल्याला मास माहित आहे, मास किती आहे 5 kg. सो ऍक्सेलरेशन इक्वल्स टू काय असणार आहे, फोर्स अपॉन m, फोर्स आहे 10 डिवाइड बाय 5 kg, ऍक्सेलरेशन 2 मीटर पर सेकंड, टाइम आपल्याला माहित आहे 3 सेकंड आहे. सो फायनल वेलोसिटी इज इक्वल्स टू u प्लस at. व्हॅल्यू पुट करा, u काढायचा आहे, u आपला दिलाय 4 मीटर पर सेकंड, ऍक्सेलरेशन 2 आहे,
टाइम आहे 3 सेकंड. सो वेलोसिटी इक्वल्स टू 4 प्लस 3 दुनी 6. वेलोसिटी इक्वल्स टू 10 मीटर पर सेकंड इज द राइट आन्सर. फायनल वेलोसिटी. तुम्ही याला इम्पल्स मोमेंटम पण सॉल्व करू शकता की चेंज इन मोमेंटम की डेल्टा पी इक्वल्स टू एफ इंटू टी. एफ किती आहे 10, टी किती आहे 3. मोमेंटम काय असते मास सेम आहे. सो v2 मायनस v1 होणार. सो आता मास किती दिला आपल्याला 5 kg. सो 5 इज इक्वल्स टू v2 मायनस v1 किती दिला आहे 4 इक्वल्स टू 10 इंटू 3. सिम्प्लिफाय करा. 5 1 5, 5 दुनी 10, 3 दुनी 6. सो v2 मायनस 4 इक्वल टू 6. 4 तिकडे गेला तर v2 इक्वल टू तुम्हाला काय भेटलं 6 प्लस 4. सो बेसिकली v2 इज इक्वल्स टू 10 मीटर पर सेकंड. दोन्ही केस मध्ये तुम्ही क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अ बॉल ऑफ मास 0.5 kg moving with velocity hits a wall and rebounds with 6 meter per second. Find the impulse given by the wall. सिंपल सा क्वेश्चन है. m1 0.5 kg, ठीक है. u1 10 मीटर पर सेकंड. v1 काय असणार रिटर्न आल्यानंतर डायरेक्शन उलटी घ्यायची, रिटर्न आलं रिबाउंड करून. सो -6 मीटर पर सेकंड. आता वॉलची गोष्ट करू आपण. बघा वॉल तर हलणार नाही आहे. वॉलचा मास काही असू द्या. u1 इक्वल्स टू 0 आणि v1 ऑल्सो इक्वल्स टू काय असणार आहे सॉरी u2 आणि v2 इक्वल्स टू काय असणार आहे 0. कारण की वॉल कशी आहे वॉल मूव करत नाही. वॉल इज इमूवेबल. सो देअरफॉर इनिशियल फायनल वेलोसिटी काय असणार आहे 0. म्हणजे बेसिकली m1 v1 मायनस m1 v2 इक्वल्स टू काय असणार आहे 0. तुम्हाला जर हे काढायचं असेल तर मास बाहेर काढा. v1 मायनस v2 काय असणार आहे किंवा v2 मायनस v1 काय असणार आहे इम्पल्स. तर मास किती आहे 0.5. पहिली वेलोसिटी किती होती 10 मीटर पर सेकंड. ठीक आहे. ओके ठीक आहे 1 सेकंड. पहिली वेलोसिटी किती आहे हा 0.5. पहिली वेलोसिटी आहे 10 मायनस आता 6 मीटर पर सेकंड मायनस घेतला कारण की डायरेक्शन कशी आहे अपोजिट डायरेक्शन आहे. चुकीनं करू नका प्लस म्हणून. दिस इज अपोजिट डायरेक्शन आहे म्हणून -6 झाला. सो बेसिकली 0.5 इंटू 10 प्लस 6 झाला. आता मल्टिप्लाय करा 16 आणि 5 तर बेसिकली 8 न्यूटन सेकंड काय तुमचा इम्पल्स आहे. 8 न्यूटन सिंपल काय इम्पल्स आहे तुमचा. ठीक आहे. एवढा इम्पल्स दिलाय. नेक्स्ट, अ बॉडी ऑफ 2 kg falls from 5 meter. Find velocity just before the impact using momentum principle. प्रिन्सिपल कुठले असू द्या आपल्याला काय माहित आहे की वरती कोणती एनर्जी प्रिन्सिपल यूज करू आपण mgh जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे कायनेटिक एनर्जी मध्ये mv². फायनल वेलोसिटी m आणि m कॅन्सल. g किती आहे 9.81. किती हाईट वरून पडला खाली 5 मीटर पासून. सो 1/2 v² आपल्याला माहिती नाही 2 इकडे घेऊन या तो झाला 10. तर बेसिकली 98.1 इज इक्वल्स टू v चा स्क्वेअर. सो v इज इक्वल्स टू अंडर रूट 98.1 किंवा v इक्वल्स टू अप्रॉक्सिमेटली 9.92 जे असेल ते मीटर पर सेकंड. तुम्हाला मोमेंटम प्रिन्सिपल लावायचा असेल तुम्ही तो पण यूज करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, अ 10 kg ब्लॉक काय म्हणते 10 kg ब्लॉक मूव्स विथ अ वेलोसिटी ऑफ 5 मीटर पर सेकंड. फोर्स ऑफ 15 न्यूटन एक्ट्स फॉर 2 सेकंड. फाइंड द फायनल वेलोसिटी. आताच तुम्हाला सांगितलं सेम प्रिन्सिपल आहे. क्वेश्चन विचारला होता SSC JEE 2016. आपण मोमेंटम प्रिन्सिपल यूज करू की F इंटू टी इज इक्वल्स टू मास इंटू v2 मायनस v1. मास दिला आहे 10. v2 माहित नाही. v1 किती आहे v2 माहित नाही आपल्याला. v1 किती आहे 10 असेल सॉरी 5 मीटर पर सेकंड दिलाय. f इंटू टी हा झालाय 5. f दिलाय 50. टाइम दिलाय 2. सो 10 5 जर हे हा झाला 5 दुनी 10. सो v2 मायनस 5 इक्वल्स टू 10 मायनस 5 तिकडे गेला. v2 इक्वल्स टू किती झाला 15 मीटर पर सेकंड. ठीक आहे. दुसरी मेथड लावायची असेल तर तुम्ही काही पण करू शकता की फोर्स अपॉन मास करू शकता. सो बेसिकली तुम्हाला काय भेटणार ऍक्सेलरेशन दॅट इज 50/10. तुमचा ऍक्सेलरेशन झालं 5. फायनल वेलोसिटी काय असते v इज इक्वल्स टू u प्लस 80. u किती आहे तुमचा 5 आहे. a आहे तुमचा 5. t किती आहे 2. सो 5 प्लस 5 दुनी 10. अगेन
15 मीटर पर सेकंड असं सॉल्व करा किंवा असं सॉल्व करा, बोथ आर करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, हेच खासियत आहे मेकॅनिक्सची की तुम्ही एक क्वेश्चनला मल्टिपल वेजनी सॉल्व करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, अ पार्टिकल ऑफ मास 2 kg मूव्स विथ वेलोसिटी. मास दिलाय, वेलोसिटी दिलाय, मोमेंटम काढायचा आहे, तर मोमेंटम इज इक्वल्स टू मास इंटू वेलोसिटी. सो 2 × 3 इज इक्वल्स टू 6 न्यूटन सेकंड किंवा 6 kg मीटर पर सेकंड. हे लक्षात ठेवायचं, युनिट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर मला वाटतं तुम्हाला आता मेकॅनिक्सचे सगळे कन्सेप्ट समजले असतील. मोमेंटम असू द्या, वेलोसिटी, इम्पॅक्ट, याच्या आधीचे सगळे कन्सेप्ट, फोर्सेस, सिस्टम ऑफ फोर्सेस, स्ट्रेसेस, नंतर आपण FBD वगैरे पाहिले आहे. आणखी काय, रिलेटिव्ह वेलोसिटी आहे. खूप सारे कन्सेप्ट जवळपास सगळे आपण पाहिले आहे. व्हर्च्युअल वर्क असू द्या किंवा मग वर्क एनर्जी प्रिन्सिपल. तर सगळ्या प्रकारचे आपण क्वेश्चन इथे कंबाईन केले आणि आपली MCQ सिरीज पण सोबत तुमच्यासाठी फ्रीली अवेलेबल आहे. तर ऑब्व्हियसली काही डाऊट असेल तुमच्यासाठी आम्ही अवेलेबल आहे. तुम्ही आम्हाला रीच आउट करू शकता आमच्या ॲपवर, ज्याचं नाव आहे पिलर्स कोचिंग क्लासेस, जे ॲप स्टोअरवर आहे, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला त्याची लिंक भेटणार, किंवा तुम्ही जाऊन आपलं टेलिग्राम लिंकला पण जॉईन करू शकता, जे डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे पण तुम्ही आम्हाला भेट करू शकता. तर या ठिकाणी मी तुम्हाला म्हणतो की जवळपास मेकॅनिक्समध्ये जे काही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे अप टू डेट सिलेबस सोबत सगळे आपण इथं कव्हर केलेले आहे. होईल तेवढे मॅक्सिमम पॉसिबल आलेले क्वेश्चन्स म्हणजे PYQs आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन आपण इथे कंप्लीट केले, आणि सिमिलर टाईपचे क्वेश्चन तुम्हाला आपल्या MCQ सिरीजमध्ये पण भेटतील. त्यात 10 ते जवळपास 8 ते 10 आपले MCQsचे लेक्चर असणार आहे. 15 to 20 क्वेश्चन पर लेक्चर, आय थिंक 15 क्वेश्चन्स. तर नक्की विजिट करा, जॉईन करत राहा, स्टडी करत राहा. भेटूया परत नेक्स्ट सब्जेक्टमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.